मुंबईहून दुबईला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट सकाळी 8:30 ला फ्लाय करणार होती। फ्लाइट बोर्ड केल्यानंतर त्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अर्धा तास दुरुस्त होणार असं सांगून 5 तास फ्लाइटमध्ये लोकांना बसवून ठेवलं गेलं। नंतर पॅसेंजर्सला ऑक्सिजन प्रॉब्लेम झाला तेव्हा पॅसेंजरनी गोंधळ घालायला सुरुवात केली। अजूनही या फ्लाइटचं टेक ऑफ झालेलं नाही। 5 तास या सगळ्या प्रवाशांना फ्लाइटमध्येच बसवून ठेवलं। जेव्हा त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा मात्र त्यांना बाहेर पडायला सांगितलेलं आहे। अजूनही या फ्लाइटचं टेक ऑफ झालेलं नाही। सकाळपासून आतापर्यंत 5 तास नागरिकांना असंच बसवून ठेवलं गेलं, पॅसेंजर्सना असंच बसवून ठेवलं गेलं। संतप्त प्रवाशांनी जेव्हा आरडाओरड करायला सुरुवात केली, गोंधळ घालायला सुरुवात केली तेव्हा त्यांना फ्लाइटमधून बाहेर सोडलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय नेमकी माहिती? आपल्याला माहिती आहे की एअर इंडियाची फ्लाइट कशा प्रकारे डिले करते आहे आणि याच्यातच दिसतंय की किती म्हणजे प्रवाशांच्या बाबतीत किती गलथान कारभार होतोय। सकाळी 8:30 ला जाणारी फ्लाइट कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवाशांना योग्य ती माहिती दिली जात नाहीये आणि या योग्य ती माहिती दिली जात नसताना सुद्धा अर्ध्या तासात दुरुस्त होईल, तांत्रिक बिघाड आहे, प्रवाशांना सुद्धा विमानात बसवलं, आता ऑक्सिजन पुरवठा सुद्धा होत नाहीये योग्य तो पद्धतीने। अनेक प्रवासी त्या ठिकाणी परेशान आहेत आणि काही जण तर आजारी सुद्धा आहेत आणि त्या सगळ्यांनाच ऑक्सिजनचा त्रास होतोय। योग्य तो कोणत्याही परिस्थितीतला खुलासा एअर इंडिया फ्लाइट कडनं होत नाहीये, ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे। अनेक जण प्रवासी सुद्धा त्या ठिकाणी आहेत, काही प्रवासी आपल्याला संपर्क करताय। म्हणजे या फ्लाइटच्या माध्यमातून खरं तर प्रवाशांना दिलासा मिळायला हवा होता। दुबईला जाणारी फ्लाइट आहे की TUEGW तिचा नंबर आहे, पण या फ्लाइटचा या अशा प्रकारे गोंधळ होतोय। प्रवासी अजूनही त्यांना योग्य ते उत्तर मिळत नाही, त्यामुळे प्रचंड मोठा गोंधळ सुद्धा या ठिकाणी सुरू झालेला आहे। आपण बघतोय की कशा प्रकारे प्रवासी गोंधळ करतात, पण प्रवाशांना गोंधळ का करावा लागतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे। आपल्याला माहिती आहे की अधिग्रहण झाल्यानंतर एअर इंडियाच्या फ्लाइटच्या तक्रारी या दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चाललेल्या आहेत आणि त्याचा भुर्दंड हा प्रवाशांना बसतोय, हे आता पुन्हा एकदा दिसून येत आहे। सुवर्णा, नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। दुपारच्या